ओके, डायग्राम लक्षात घ्या. आपण कालच बघितलं होतं फॉर्म्युलानुसार रिपोर्ट बनवायचं. आपण डे 1 ला काय बघितलं होतं, पिव्होट टेबल नुसार रिपोर्ट बनवायचे. डे 2 ला पण आपण पिव्होट टेबलची ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी बघितली होती आणि डे 3 ला बघितलं होतं पिव्होट टेबलच्या मदतीने रिपोर्ट बनवायचे. आता डे 4 ला आपण काय बघितलं, आपल्याला ऍट द एंड रिपोर्टच बनवायचे. ॲज अ डेटा अनालिस्ट आपल्याला काय करायचं, डेटा पूर्ण घ्यायचा आणि एका जागेवर कोलाइड करून एका जागेवर कलेक्ट करून तो आपल्याला रिपोर्ट क्रिएट करायचा आहे. आपलं ऑब्जेक्टिव्ह तेच आहे. परंतु आता जे रिपोर्ट आपल्याला क्रिएट करायचे आहे ते डे 4 मध्ये ते आहे फॉर्म्युलाच्या मदतीने. आता एक्सेल मध्ये खूप काही फीचर्स आहेत. पहिल्यांदा आपण टेबल बघितले, त्याच्यानंतर पिव्होट चार्ट बघितले, आता एक्सेल फॉर्म्युले बघणार आहोत. ओके, जे काल आपण थोड्या प्रमाणात बघितली. तर डे 4 मध्ये आपलं तेच आहे की एक्सेलच्या फॉर्म्युल्याच्या मदतीने आपल्याला काय करायचं, या ठिकाणी रिपोर्ट तयार करायचा. तर फॉर्म्युला दिसतो कसा, फॉर्म्युला आपला कसा करायचा असतो हे तुम्हाला दिसते. ही एक्सेल शीट वरती जे इतकुसा डब्बा असतो ह्याला म्हणतो आपण सेल. कोणत्याही सेलमध्ये फॉर्म्युला आपला करायचा असेल तर अगोदर आपल्याला इज इक्वल टूचं चिन्ह टाकावं लागतं. ओके, इज इक्वल टूचं चिन्ह टाकल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे फॉर्म्युलास येतात. वेगवेगळे फॉर्म्युला येतं. पहिलं प्रायमरी कंडिशन हीच असते, फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी त्या सेलमध्ये जायचं, इज इक्वल टूचं चिन्ह टाईप करायचं, त्याच्यानंतर तुम्हाला हे असंच येणार. ओके, आणि त्याच्यानंतर फॉर्म्युल्याच्या मदतीने आता तुम्ही बघताय जे की काही काळापूर्वी आपण पिव्होट टेबल करत होतो आणि त्याच्यानुसार हे आपण टेबल तयार करतो कोणासाठी की प्राइस वगैरे काय नसलं. ओके, तर आता पिव्होट टेबल न यूज करता आपण फॉर्म्युलाच्या मदतीने रिपोर्ट कसे तयार करणार ते आपण आज डिटेलमध्ये बघणार. ओके, आता इथं ऍक्च्युअल डॅशबोर्ड कसं दिसणार, हे असं दिसतं. ओके, आता पिव्होट टेबलच्या मदतीने आपण जर एखादा रिपोर्ट तयार करत असेल, काल मी तुम्हाला लाईव्ह दाखवलं होतं. आता हे काय, एक फाईल 1 जी आहे आणि फाईल 2 आहे, दोन्ही फाईल सेम आहेत, डेटा सेम आहे. रक्तीबरोबर या डेटामध्ये चेंज नाही आहे. परंतु याच्यामध्ये जर तुम्ही बारकाईने गोष्ट बघितली, या फाईलची साईज किती आहे, 31 MB. या फाईलची साईज किती आहे, 18 MB. म्हणजे जर तुम्ही इथं बघितलं तर डेटा सोर्स म्हणजे आपली जी फाईल ज्या डेटामध्ये असतो त्याला आपण म्हणतो डेटा सोर्स. या डेटामध्ये पिव्होट टेबल